नमस्कार, मी योगिनी. आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आजच्या भागात मी 2 कवितांचं वाचन करणार आहे. ज्यांच्या ह्या 2 कविता आहेत त्या दोघीही फार सुंदर लिहितात आणि 2 वेगळ्या विषयांवरच्या आज ह्या कविता आहेत. अर्थातच काय तर तुम्हाला 2 वेगळ्या धाटणीच्या कविता आजच्या भागातून ऐकायला मिळणार आहेत. पहिली कविता जिची मी ऐकवतीये तिच्या 2 कवितांचं वाचन मी आधीच्याही एका भागामध्ये केलेलं आहे. मला वाटतं एपिसोड 53 असेल, म्हणजे 53व्या भागात मी तिच्या 2 कवितांचं वाचन केलेलं आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, कारण तिच्या आधीच्याही 2 कविता फार सुंदर होत्या. आज तिची जी कविता माझ्याकडे आहे ती सावली या नावाची कविता आहे. अनुष्का देव हिची ही कविता आहे. अनुष्काची कविता मी सगळ्यात पहिले वाचते. त्यानंतर मी जिची कविता वाचणार आहे तिचं नाव आहे रुपाली जाधव. तिच्यासुद्धा मी बऱ्याच कविता ऐकल्या आहेत आणि तिच्या कवितेतले विषय सुंदर असतात. ती लिहिते ते फार छान असतं. तर दुसरी कविता मी रुपाली जाधव हिची ऐकवणार आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला मी अनुष्का देव हिची कविता वाचून दाखवते. सावली या नावाने ती असं लिहिते. आपलं जे प्रतिबिंब असतं त्याकडे बघून तिला काय वाटतंय असं तिने लिहिलंय. सावली सावली तर माझ्या मला मीच दिसू लागले. सावली तर माझ्या मला मीच दिसू लागले. होते त्याहून किंचित मोठी भासू लागले. क्षणात थांबले, गालात हासले. कोण गही असे प्रश्न पडू लागले. खाणाखुणाही माझ्याच सारख्या, खाणाखुणाही माझ्याच सारख्या. काय हे तिचे वागणे, नको कोणी दुसरी, माझी बाई मीच असावे. सावली तर माझ्या मला मीच दिसू लागले. होते त्याहुनी किंचित मोठी भासू लागले. गोंधळले मी भांबावले. सावली तर माझ्या मीच कशी सामावले. समजेना उमजेना हीच माझी सावली. समोरच्या जाईकडून उत्तर मिळाले. आता ते काय उत्तर मिळालं होतं ते पुढे लिहितेय ती. समजेना उमजेना हीच माझी सावली. समोरच्या जाईकडून उत्तर मिळाले. प्रतिबिंब हे तुझे ना कोण्या दुसऱ्याचे. प्रतिबिंब हे तुझे ना कोण्या दुसऱ्याचे. ओळख स्वतःला पाहून या सावलीकडे. हीच तुझी सोबती आहे हीच जीवन सखी. हीच तुझी सोबती आहे हीच तुझी जीवन सखी. पाहत या सावलीकडे मोठी हो परोपरी. हीच ती आपुली सावली हे पक्के मनास पटले. मग पुन्हा सावली तर माझ्या मला मीच दिसू लागले. होते त्याहुनी किंचित मोठी भासू लागले. अशी सावली नावाची अनुष्का देव हिची कविता आहे. यानंतर जी कविता तुम्हाला मी ऐकवतीये त्या कवितेत शृंगार रस आहे, प्रेम विषय आहे आणि अर्थातच नायिकेला काय म्हटलंय असं सगळं मांडणारी, असं सगळं सांगणारी रुपाली जाधव हिची ही कविता आहे. रुपाली असं लिहिते. कवितेचं नाव आहे रंग बाबरी. कंपन ही भोळी माझी तारण तुझिया ठेवू दे. कंपन ही भोळी माझी तारण तुझिया ठेवू दे. रंग गहिरा तुझा सख्या या श्वासांवर भिनू दे. कंपन ही भोळी माझी तारण तुझिया ठेवू दे. रंग गहिरा तुझा सख्या या श्वासांवर भिनू दे. संवेदना ही खुळी अशी अंतरंगी रुळू दे. संवेदना ही खुळी अशी अंतरंगी रुळू दे. देहावरती रंग तुझा मखमलीचा छळू दे. देह माझा मर्म तुझे असे एकरूप हर्षू दे. सप्तरंगी स्वप्नांचा सडा असा स्पर्शू दे. सय असते मुकी भाबडी, सय असते मुकी भाबडी. नजरेतून असे बरसू दे. रंग दे मज रंग दे सख्या ही ओढ आणिक तरसू दे. स्पर्शली नजर घमघमला चंदन, स्पर्शली नजर घमघमला चंदन. उगाळून अशी दंगू दे. रंग बावरी मी झाले सख्या, रंग बावरी मी झाले सख्या. हा बांध आता भंगू दे. उमटलास असा तू गालावरती, उमटलास असा तू गालावरती. गुलाब गडद अत्तरू दे. फुंकर दे तुझ्या शब्दांची, फुंकर दे तुझ्या शब्दांची. गझलेत रंग भरू दे, गझलेत रंग भरू दे.
अशी ही प्रेमावरची कविता आणि अर्थातच या कवितेत शृंगार रस होता अशी ही सुंदर कविता रुपाली जाधव हिची आहे. या दोघीही फार सुंदर लिहितात आणि त्यांच्या ह्या 2 कविता आज मी आजच्या भागातनं तुम्हाला ऐकवल्या. त्यांच्या कविता तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. त्यांच्याबद्दल म्हणजे अर्थातच अनुष्का देव आणि रुपाली जाधव हिच्याबद्दल तुम्हाला काही प्रतिक्रियांमध्ये लिहायचं असेल तर नक्की लिहा आणि मी कविता कशी सादर केली आहे हेही लिहा. त्याचबरोबर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आता आपली यूट्यूब फॅमिली हळूहळू मोठी होती आहे, सबस्क्रायबर्स वाढत चाललेत. पण जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अजूनही चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्ही सुद्धा जर कविता लिहित असाल आणि तुमची कविता जर तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचवायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा मेल ID दिलेला आहे आणि त्याचबरोबर योगिनी कविता वाचन हे माझं इन्स्टा हँडल आहे, तिकडे तुम्ही मला DM करू शकता. आणि ह्या व्हिडिओ थ्रू अनुष्का देव आणि रुपाली जाधव या दोघींच्या कवितांचं वाचन केलं गेलं, त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या प्रतिक्रियांची मी वाट बघते. पुढच्या भागात म्हणजे अर्थातच मंगळवारी संध्याकाळी 7:30 वाजता पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.